सर्वात आधीचं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर किचन लॅबमध्ये। आज मी खूप छान विदाउट ब्रेड सँडविच बनवणार आहे। खूप हेल्दी आहे। मूग मी भिजत घातले रात्रभर आणि त्याला छान कोंब येऊ दिलेले आहे। ते मी 1 वाटी घेतले आहे, म्हणजे 150 ग्राम मूग आहे ते भिजवलेले। आता भिजवताना ते मी आधी रात्री पाणी काढून घेतलं आणि कोरड्या कापडामध्ये बांधून ठेवलं। त्याचे मस्त मोठे मोठे कोंब आले आणि हे किती हेल्दी असते हे तुम्हाला पण माहिती आहे। तर बघा, आता मी त्याला व्यवस्थित जाडसर क्रश केलं, एकदम प्लेन क्रश केलेलं नाही आहे। 1 वाटी मूग आहे। आता त्याच्यामध्ये मी दुसऱ्या वस्तू ह्या ॲड करते आहे। व्यवस्थित आधी काढून घेते आणि आता त्याच्यामध्ये मी घेतले आहे 2 हिरव्या मिरच्या, तिखट आहे, तुम्ही 3 किंवा 4 घेऊ शकता, आणि काकडी घेतलेली आहे, कॅप्सिकम घेतलेले आहे, तसंच मी गाजर पण वापरलेलं आहे। तर बघा, आता मी व्यवस्थित पूर्ण मूग त्याच्यामध्ये काढून घेतलेले आहे व्यवस्थित, आणि ते पण मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे। काकडी, मिरची, कोथिंबीर, तसंच कॅप्सिकम आणि गाजर। आता त्याच्यामध्ये तुम्हाला कॅबेज टाकायचं असलं तर थोडं टाकू शकता। अर्धा वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे, तसंच अर्धा चमचा हळद टाकली आणि 1 चमचा तिखट, धणे जिरे पावडर, सर्व मिश्रण एकत्र करून घेते व्यवस्थित। त्याच्यामध्ये त्या भांड्याला लागलेलं दळलेलं पीठ होतं, त्याच्यातच मी थोडं पाणी टाकलेलं आहे। आता बघा, मी आता एक सँडविच मेकर घेतलेला आहे, ते गॅसवरचंच आहे, सँडविच टोस्टर। तर मग मी त्याच्यामध्ये आता थोडंसं ऑइल लावते, थोडं ऑइल लावून त्याच्यामध्ये पूर्ण आता एक साईडला हे मुगाचं केलेलं मिश्रण तयार व्यवस्थित पसरून दिलं आणि 1 चीज स्लाइस घेतली, ते मधात ठेवते। आता त्याच्यावरतून परत तसंच ठेवायचं आहे। बघा, व्यवस्थित असं ठेवून याला लॉक करून द्यायचं आहे आणि गॅसवर शेकायचं आहे। तर गॅसवर शेकताना खास हे लक्षात ठेवायचं की वारंवार त्याला उघडून बघायचं, नाहीतर ते जळून जाईल। आता बघा, व्यवस्थित एका साईडनी झालं की दुसऱ्या साईडनी असं परतवत राहायचं सारखं सारखं, म्हणजे ते जळणार नाही आणि टेस्ट आतून कच्चं पण राहणार नाही। बघा किती छान दिसतंय, व्यवस्थित दिसतंय की नाही। त्याला थोडं आणखी ऑइलिंग करून पुन्हा मी झाकण लावून दिलेलं आहे। आता बघा, व्यवस्थित दोन्ही साईडनी होत आहे। असंच 5 मिनिटात हे तयार होऊन जातं। खूप टेस्टी आणि छान होतं। बघा, शेकलं गेलं आहे पूर्णपणे। आता मी याला डिशमध्ये आधी काढून घेते। व्यवस्थित दोन्ही साईडनी झालेलं आहे, तर 1 नंबर आहे। बघा, तुम्ही याच्या जागी मोठ पण वापरू शकता, कुठलंही कडधान्य वापरू शकता। आता मी हे काढून घेतलं, याच्यानंतर आता मी पनीर ठेवून दुसरं करते। सेम आहे, पनीर मी अर्धा तुकडा करून घेतलेला आहे, व्यवस्थित पातळ स्लाइस अशी। पुन्हा मी तसंच ते मुगाचं तयार केलेलं मिश्रण टाकते, त्याच्या मधात पनीर ठेवते, पुन्हा त्याची एक लेअर करून त्याला लॉक करून पुन्हा 5 मिनटं दोन्ही साईडनी पूर्णपणे होईपर्यंत शेकते। बघा, आता मी शेकायला ठेवलं, पुन्हा मी त्याला ऑइलिंग करून घेते आणि गॅसवर शेकायला ठेवते। तर त्याचप्रमाणे दोन्ही साईडनी व्यवस्थित होऊ द्यायचं आहे, कारण आतल्या साईडनी कच्चं राहिलं पाहिजे नाही। बघा, व्यवस्थित आता ते पण जवळजवळ शेकल्या गेलं आहे। बघा, छान कटिंग करून दाखवते मी तुम्हाला, किती छान झालं आहे तयार, 1 नंबर झालेलं आहे। आधीचं चीजचं दाखवलं, आता बघा हे पनीरवालं पण खूप खुसखुशीत आणि खूप छान लागतं। तुम्ही याला कट करून याला हिरवी चटणीसोबत, सॉससोबत खाऊ शकता। खूप छान झालं आहे, 1 नंबर झालं आहे, हेल्दी पण आहे आणि केव्हा पण तुम्ही बनवा, 5 मिनिटात बनून जाईल, तयार होतं। ब्रेडची गरज नाही आहे आणि वरतून खायला चवीला भारी लागतं। तर त्याच्यामुळे नक्की तुम्ही हा पदार्थ बनवून बघा, ही रेसिपी, आणि मला सांगा। आणि जर सपोज चीज नसेल तुमच्याकडे तर चीज किसून पण तुम्ही मधात टाकू शकता, ते पण छान होतं। तर बघा, तुम्ही नक्की बनवा आणि मला सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, कमेंट्स बॉक्समध्ये नक्की